Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be seeing 8th standard semi-English lesson Excuse a skit. या व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन एक्सक्यूज अ स्किट हा बघणार आहोत. अ स्किट म्हणजे काय, जर एक प्रहसन किंवा ज्याला आपण एक छोटं नाटक म्हणू शकतो. तर असं एक नाटक आहे आणि अतिशय मजेदार असं नाटक आहे. तुम्हाला सुद्धा वाचून किंवा शिकून लेसन शिकून खूप मजा येईल. तर सुरू करूया आपण. या स्किटमध्ये 2 कॅरेक्टर आहेत बघा. रितेश अ स्कूल स्टुडंट, तर एक शाळकरी मुलगा आहे रितेश नावाचा, आणि मिसेस सेन म्हणजे हिज क्लास टीचर. तर मिसेस सेन त्याच्या क्लास टीचर. हे 2 कॅरेक्टर, हे 2 पात्र आपल्याला या स्किटमध्ये बघायला मिळतात. सीन अ क्लासरूम. तर क्लासरूमचा सीन आहे बॅकग्राऊंडमध्ये. बघूया पुढे. रितेश, मे आय कम इन मॅडम. मॅडम, मी आत येऊ शकतो का? मिसेस सेन, नाऊ, डोंट यू थिंक यू आर अर्ली. मिसेस सेन म्हणाले, आता? अरे तुला वाटत नाही का की तू फार लवकर आलेला आहेस? रितेश म्हणतो, पार्डन मॅडम. रितेश म्हणाला, माफ करा मॅडम. म्हणजे रितेशला मॅडम काय म्हणाले हे कळलंच नाही किंवा त्याने तसं दाखवलं. मिसेस सेन, आय मीन फॉर द सेकंड पिरियड. मिसेस सेन म्हणाले, अरे माझं म्हणणं आहे की तू सेकंड पिरियडसाठी खूप लवकर आलेला आहे. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. रितेश, आय एम सो सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. यू वोंट बिलीव्ह वॉट हॅपन. त्यावर रितेश म्हणतो की आय एम सो सॉरी मॅम. मॅम मला माफ करा, आय एम रिअली सॉरी. मी तर घरून योग्य वेळेवर निघालो होतो. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. यू वोंट बिलीव्ह वॉट हॅपन. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की रस्त्यात काय झालं. मिसेस सेन, विल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. बघूया आपण. सगळ्यात आधी आपण तुझी स्टोरी ऐकूया. व्हॉट हॅपन? नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्विक, आय एम शुअर. पुढे त्या म्हणाल्या, नेमकं काय घडलं? अर्थक्विक म्हणजे भूकंपापेक्षा कमी तर काहीच घडलं नसावं. रितेश म्हणाला, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. नाही मॅम, खरंच मॅम, खरंच ऑनेस्टली मॅम. मिसेस सेन म्हणाल्या, गो हेड. अरे सांग, पुढे सांग. तर रितेश म्हणाला, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. मॅम, मी रोजच्याप्रमाणे शाळेकडे चालत येत होतो. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन. आणि जवळपास मी नॅरो लेन, जो छोटासा निमुळता रस्ता आहे, अर्धा रस्त्यापर्यंत आलो होतो. दॅट लीड्स टू मार्केट, जो मार्केटकडे जातो. सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. अचानक मी रस्त्यावरून ओरडण्याचा आवाज ऐकला. मिसेस सेन, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. आणि नक्कीच तुला ते इन्व्हेस्टिगेट केलंच पाहिजे, चौकशी केलीच पाहिजे. रितेश म्हणाला, येस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. हो मॅडम, मला नक्कीच शोधायचं होतं की कोणाला माझ्या मदतीची गरज आहे का. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेवमेंट. आणि नक्कीच तिथे एक व्यक्ती पडलेला होता. नियर पेवमेंट म्हणजे जी फुटपाथ असते, तर फुटपाथजवळ एक व्यक्ती पडलेला होता. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. आणि तो त्रास होत असल्यासारखं कणत होता. मिसेस सेन, सो यू टुक हिम टू डॉक्टर जाधव. मग टीचर म्हणाले की तू त्याला मग डॉक्टर जाधवकडे नेलं असेल. रितेश, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. तर रितेश म्हणाला, नाही मॅडम, मला चान्सच नाही भेटला. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर विथ अ पॅकेट इन हिज हँड. तो म्हणाला की मॅडम मला चान्सच नाही भेटला. जसं मी त्या माणसाजवळ पोहोचणारच होतो, तर दुकानातून एक दुसरा माणूस पळत आला. त्याच्या हातात एक पॅकेट होतं. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग. आणि मागेच तो दुकानदारसुद्धा धावत धावत आला. चोर कॅच हिम, चोर त्याला पकडा, असं दुकानदार ओरडत होता. मिसेस सेन, अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डिड यू डू देन. टीचर म्हणाल्या की अमेझिंग, तुझ्यासाठी तर करायला भरपूर गोष्टी होत्या रे एकाच वेळी, आणि सगळ्या एकत्रच आल्या. व्हॉट डिड यू डू देन, मग तू काय केलं रे. रितेश म्हणाला, येस मॅडम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. हो मॅडम, पण सगळ्यात अमेझिंग गोष्ट तर त्यानंतर घडली. दॅट मॅन नियर द पेवमेंट, ही टू गॉट अप अँड बिगेन टू रन विथ द थीफ. तो पेवमेंटजवळ पडलेला माणूससुद्धा उठून बसला आणि तो सुद्धा चोराबरोबर धावू लागला. विदाउट लुझिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. आणि कुठलीही वेळ वाया न दवडता मी सुद्धा त्या चोरांच्या मागे धावलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. मिसेस सेन म्हणाल्या की मग तू त्यांना पकडलं असेल आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं असेल. रितेश म्हणतो, वी कुडंट डू दॅट मॅडम. मॅडम, आम्हाला काही तसं करता आलं नाही.
दे जस्ट वॅनिश अराउंड द कॉर्नर. वॅनिश म्हणजे डिसअपियर्ड, म्हणजे गायब होणे. ते चोर एका कोपऱ्यातून गायबच झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आणि हे सर्व फार फास्ट घडलं, एकदम फास्ट सर्व गोष्टी घडल्या. मिसेस सेन म्हणाल्या, देन वाय आर यू लेट. अरे पण मग तुला उशीर का झाला, इतका लेट का आला तू. तर रितेश म्हणाला, दॅट्स नॉट ऑल. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. रितेश म्हणतो की बस मॅडम एवढंच नाही, तर या मॅड रश मध्ये या गोंधळामध्ये माझ्या लक्षात आलं की मी माझी बॅग त्या शॉपवरच विसरलो. सो आय रॅन बॅक टू द गेट इट. तर मी धावत धावत माझी बॅग आणायला गेलो. ॲक्च्युलीमध्ये रितेश शॉपवर गेला होता का? नक्कीच नव्हता गेला. पण आता तो काय म्हणतो की माझी बॅग शॉपवरच राहिली होती. मिसेस सेन, अँड इट वॉज अन डेअर. मिसेस सेन म्हणाले की बॅग तर नक्कीच तिथे नसणार ना, म्हणून तर तुला उशीर झाला. रितेश, नो मॅडम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. नाही मॅडम, बॅग तर तिथेच होती, पण एक ह्यूज हेरी ब्राऊन डॉग त्या बॅगवर बसलेला होता. खूप मोठा केसाळलेला कुत्रा. आय डिडंट नो वॉट टू डू. आणि मला कळत नव्हतं की काय करावं माझ्या बॅगवर एवढा मोठा कुत्रा पाहून. इथे फोटोत तुम्हाला दिसत आहे. मिसेस सेन, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. अरे वा, फारच छान. एक कुत्रा एका बॅगवर आणि ते पण एका शॉपमध्ये. ऐकावं ते नवलच आहे, असं मॅडम म्हणाल्या. रितेश, येस मॅडम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज्ड. हो मॅडम, त्या शॉपकीपरला, त्या दुकानदाराला पण फार आश्चर्य वाटलं. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. त्यालासुद्धा माहिती नव्हतं की तो कुत्रा कुठून आला होता. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. तो कुत्रा एवढ्या जोरजोरानं ग्रोल्ड करत होता, म्हणजे गुरगुरत होता. आम्ही खूप प्रयत्न केला त्याला तिथून उठवायचा. विस्लिंग अँड क्लॅपिंग, शिट्टी वाजवली, टाळ्या वाजवल्या. शोईंग हिम अ स्टिक, काडीसुद्धा दाखवली. बट ही वुडंट बज. पण तो काही हालायचं नाव घेत नव्हता. बज म्हणजे मूव्ह. अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. आणि मी काही शाळेची बॅग सोडून येऊ शकत नव्हतो मॅडम. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण मिसेस सेन म्हणाले की अरे पण मला तर तुझ्याकडे बॅग दिसत आहे. तुला बॅग भेटली म्हणजे फायनली. कशी काय भेटली. रितेश, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गिव्ह मी सम बिस्किट. मॅडम, शेवटी त्या शॉपकीपरनी मला काही बिस्किट दिले. आय ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग अँड ल्युअर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. मी त्या कुत्र्याला काही बिस्किट ऑफर केले, दाखवले, आणि त्याला ल्युअर्ड म्हणजे लालच देणे. त्याला त्या बिस्किटांचा लालच देऊन त्याला त्या बॅगवरून बाहेर म्हणजे उठवलं, दूर केलं. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. मिसेस सेन म्हणाल्या, अच्छा ठीक आहे, आपण असं समजू की या सर्व तुझ्या त्या कार्यक्रमाला 15 मिनटं लागले असतील, राईट. बट देअर इज मोर मॅम. पण रितेश म्हणतो आता बट देअर इज मोर मॅम. पण मॅम, अजूनही काहीतरी घडलं होतं. बिकॉज आता रितेशला पूर्ण वेळेचा हिशोब द्यायचा होता ना, तो एक एक गोष्ट करून सांगत होता. म्हणाला, मॅडम अजूनही पुढे काहीतरी घडलं. द पुअर डॉग बिगन टू फॉलो मी टू स्कूल. इट लुक सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तो म्हणाला की मॅम, तो बिचारा कुत्रा माझ्या मागे मागे शाळेकडे येऊ लागला. आणि तो बिचारा एवढा गरीब, एवढा एकटा आणि एवढाच छोटा दिसत होता. आता थोडा वेळ आधी तोच कुत्रा बिग ब्राऊन अँड हेरी होता. आता त्याला तो पुअर, लोनली आणि स्मॉल वाटला. मिसेस सेन म्हणाले, स्मॉल, डिड यू से स्मॉल. अरे छोटा, तू छोटा म्हणाला का. आय मीन यंग मॅम. रितेश म्हणाला, नाही मॅडम, म्हणजे माझं म्हणणं होतं यंग होता तो. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी. तो आकारानं मोठा होता, पण तो एक पपी होता. अँड इट लुक लॉस्ट. आणि तो हरवल्यासारखा वाटत होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. तो म्हणाला, कदाचित तो त्याच्या आईला किंवा त्याच्या ओनरला शोधत असावा, मालकाला शोधत असावा, आणि मला असं वाटलं की तो माझी हेल्प मागत आहे. सो आय बिगेन टू एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पॅसर्स बाय. त्यामुळे मी आजूबाजूच्या दुकानदारांना आणि आजूबाजूच्या लोकांना विचारू लागलो. बट नोबडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. तर पण मला कोणीच सांगत नव्हतं की तो कुत्रा कोणाचा आहे, आणि मी काही त्या एकट्या कुत्र्याला मागे सोडून देऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, अँड देन यू फाउंड अ ओनर, हू वॉज इट. मग मिसेस सेन म्हणाले, मग नक्कीच तुला ओनर सापडला असेल. कोण होता रे ओनर. रितेश, दॅट्स द फनी पार्ट मॅम. मॅम, हीच तर खूप फनी गोष्ट आहे. द पपी इट सेल्फ फाउंड अ ओनर. त्या कुत्र्यांनी स्वतःचा मालक शोधला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स दॅट पर्सन. त्याने बघितलं रस्त्याच्या पलीकडे कोणाला तरी, आणि स्वतःच उड्या मारत त्या व्यक्तीकडे चालला गेला. आय वॉज सो रिलिव्ड देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू द स्कूल. तो म्हणाला की मला फार बरं वाटलं की जेव्हा त्या कुत्र्याला त्याचा मालक सापडला, आणि मग मी सरळ शाळेमध्ये आलो. मिसेस सेन, गुड बॉय,
now that are your good deeds are done, there is something else you can do. अरे वा, किती छान मुलगा आहेस रितेश तू. आता बघ, तू इतके चांगले कामं केले, इतके चांगले डीड्स म्हणजे कर्म केले, अजून एक गोष्ट कर. देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. वुड यू लाईक टू सेंड अन एंट्री. आपल्या स्कूलमध्ये स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन होणार आहे. तुला त्यात भाग घ्यायला आवडेल का? रितेश, हू मॅम? मी मॅम? नाव. तो म्हणाला, कोण मॅडम? मी. आय वुडंट नो वॉट टू राईट. मला तर लिहिताच येत नाही. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. तो म्हणतो की मला काही गोष्टी बनवून सांगता येत नाही किंवा मला काही गोष्टी लिहिता येत नाही, बनवता येत नाही. अशा प्रकारे इथं ही स्किट जी आहे ती संपते. तो अशी ही स्किट होती ज्यामध्ये लेट आलेला रितेश वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे सांगत होता टीचरला की तो का लेट झाला. आणि ॲक्च्युली ते बहाणे खरे होते का? तर नक्कीच नाही. तो खोटं बोलत होता, हे आपल्याला इथे लक्षात येते. तर अशा प्रकारे मित्रांनो ही होती अ स्किट लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे एसक्यूज अ स्किट. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.